आज दिनांक 22 जुलै 2024 रोजी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे अनुराधा अर्बन कोऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी बँकेच्या विरोधात आमरण उपोषण सुरू करण्यात आले आहे। बँकेचे अध्यक्ष अशोक कांबळे, संचालिका सीमा कांबळे, संचालिका अनुराधा कांबळे, व्यवस्थापक प्रदीप पत्की यांच्यासह इतरांना तात्काळ अटक करण्याची मागणी उपोषणकर्त्यांनी केली आहे। उपोषणकर्त्यामध्ये रवी चौधरी, रमेश ससे, सचिन परशलू, सादर शर्मा, लतीफ भाई, सतीश शेंडे, अनिल काबरा, सावंत मंडवाल, हबीब भाई यांच्यासह अनेक ठेवीदार आमरण उपोषणाला बसले आहेत। अरुण दिपके, TV7 हिंगोली। मध्ये आम्ही जवळपास 4 वर्षापासून काम करत आहे। अशोक वामनराव कांबळे हे अध्यक्ष आहेत। यांना हे ज्यापासून संस्था स्थापन केली त्यापासून आम्ही इथं पिग्मी एजंट म्हणून काम करत आहेत आणि रोजची आमची डेली कलेक्शन आणून पैसे भरतो तिथं। अशोक वामनराव कांबळे यांनी आम्हाला फसवणूक 6.5 कोटी रुपये सोबत घेऊन गेले आम्हाला न सांगता। आणि FD वाले आणि आमचे सर्व पिग्मी एजंट हे यांचे जवळपास 2.5 कोटी रुपये ते अपहार केलेला आहे व आमचे जे पण एजंटचे खातेदार आहेत ते सर्व आम्हाला घरी येऊन आम्हाला त्रास देत आहेत। आमचे पैसे द्या, आमचे पैसे तुम्हाला दिलेले आहेत, तुम्ही काय केले ते बँकेत टाकले आम्हाला माहीत नाही। आणि हे अशोक वामनराव कांबळे यांनी आमची पूर्ण रक्कम घेऊन फरार झालेला आहे। त्यानंतर अशोक वामनराव कांबळेचे भाऊजी हे त्यांना पाठबळ देत आहेत आणि आम्हाला 2 महिने त्यांनी फिरवलं की आम्ही तुमचं सेटलमेंट करून देऊ, आम्ही तुमचं सेटलमेंट करून देऊ। आमच्या वकिलाकडे ॲडव्होकेट मोरे हे वाशिमचे वकील आहेत, त्यांना पाठवून आम्हाला सेटलमेंट करून देऊ असे बोलले। आणि 2 महिन्यात त्यांनी त्यांच्या प्रॉपर्ट्या त्यांच्या आईच्या वामनराव कांबळेच्या आणि त्यांच्या पत्नीच्या प्रॉपर्ट्या हे पलटवणं सुरू केली आणि अशी फसवणूक केली। आणि हे वानखेडे जो आहे बाळासाहेब वानखेडे हे मेन सूत्रधार आहे या घोटाळ्यामधला, जे अध्यक्षाला अशोक वामनराव कांबळे अध्यक्ष यांना पळवत आहे व त्यांच्याला सपोर्ट करत आहे।